आता बातमी नागपूरमधली आहे। नागपूरमधल्या एका जाहीर कार्यक्रमात संजय राऊतांनी मोदींची तुलना थेट रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी केली आहे। आमच्यासारखे लोक रोज युद्धाचा अनुभव घेत आहेत। एक पुतीन दिल्लीत बसलेत। ईडीच्या माध्यमातून ते रोज आमच्यावरती मिसाईल सोडतायत, त्यातून आम्ही वाचतोय, अशा शब्दात राऊतांनी मोदींवर टीका केली आहे। तर आमचे नेते नरेंद्र मोदी कधीच सुडाच्या भावनेने राजकारण करत नाहीत असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांना टोला लगावलाय। आपल्या देशामध्ये युद्ध नसेल, पण आमच्यासारखे अनेक लोक रोज युद्धाचा अनुभव घेत असतात। दिल्लीमध्ये एक पुतीन बसलेले आहेत आणि आमच्यावरती मिसाईल सोडतायत। ईडी असेल, सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल, बॉम्ब सोडतायत, मिसाईल सोडतायत। त्यातून आम्ही वाचलेलो आहोत। रोज एक मिसाईल येते, आम्ही ते वाचतो। हे कधी सुडाचं राजकारण करत नाहीत, त्यामुळे किमान त्यांच्या राज्यामध्ये तरी कुठली सेंट्रल एजन्सी सुडाच्या भावनेने कुठलेही काम करणार नाही। मात्र त्याचवेळी या नेत्यांनी महाराष्ट्रातली परिस्थिती देखील बघितली पाहिजे। कशा प्रकारे प्रवीण दरेकरांवर कारवाई चाललेली आहे, नसलेल्या गोष्टी कशा तयार होत आहेत, कशा प्रकारे आमच्या सगळ्यांच्या विरुद्ध षडयंत्र यांचे वकील मंत्र्यांसोबत बसून तयार करतायत, या सगळ्या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत।